बाद अगदी सामना जिंकलेला आहात आणि खरं तर नवी मुंबई विभागामध्ये येऊन पहिला सामनावीर या ठिकाणी मिळतोय. मॅच कुठेतरी विखुरलेली आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु अंतिमच्या क्षणाला एक षटकार आला आणि तिथून मात्र मॅच बदलली. कसं वाटतंय सामनावीर मिळालं? खूपच छान वाटतंय, कारण यामागचं कारण सर्वात असं की की माझा संघ हा सामना जिंकला आहे म्हणून खूपच बरं वाटतं. आणि त्याच्यामागे आमचं जे नवीन प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये बंटी असेल ज्याने षटकार मारला, त्याला बऱ्याच सामन्यांपासून चान्स देखील मिळत नव्हता आणि त्याला जी चान्स मिळाली त्याने त्या संधीचं सोनं केलं आणि संघाला सामना जिंकून दिला. विश ऑल द बेस्ट. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हे होते अविनाश, या मागच्या आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचे सामनावीर आणि खूप चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. सामना सुरू होतोय. एका बाजूला आपण जय हनुमान नितळस आणि दुसऱ्या बाजूला विहान जियांश 11 कोमटभुजी या दोन संघांना पाहत आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सकाळ माध्यम यांच्या वतीने आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा सकाळ चॅम्पियन्स कप 2025. स्टे ट्यून विथ अस विथ पीटीसी लाईव्ह. थँक्यू. धन्यवाद हर्षद सर. आणि पुन्हा एकदा आपण वळूयात खेळाच्या पूर्वार्धाकडे. दोन ताकदवर संघ पुन्हा एकदा उभे ठाकलेत एकमेकांच्या समोर. आज खरं तर तमाम क्रीडा रसिकांना जणू परवाणी असणार आहे, कारण बाग 11 तलोजा अर्थातच उस्मान पटेल या खेळाडूला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि रिसेंटली जर पाहिलं तर त्या खेळाडूनं 25 चेंडूमध्ये 101 धावा ही एक विक्रमी खेळ त्यानं केले. आय थिंक त्याच्या क्रिकेटिंग करिअरमधील नक्कीच या अगोदर जर आपण पाहिलं तर 22 चेंडू आणि शतक देखील त्याच्या माध्यमातून आलंय. म्हणजे अशा विक्रमवीर खेळाडूला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तमाम क्रीडा रसिक जे प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत मात्र युट्यूब चॅनल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जुडले गेले, त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. सकाळच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती देखील ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. तर सर्व उपस्थित प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि जाऊयात सामन्याच्या दिशेनं. आजच्या दिवसातील दुसरा सामना, पहिल्या फेरीतील दुसरा सामना, डे 3 आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरा दिवस. पुन्हा एकदा 8 नवीन संघ नव्या उमेदीनं, नव्या ईर्ष्येनं आणि नव्या जिद्दीनं एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकला नितलस संघानं. यावेळेला उजव्याची बाहेरचा चेंडू, अपेस ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीप मध्ये कोणताही प्रोटेक्शन नाहीये. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. बॅकवर्ड पॉईंट, सीमारेखा पार, चौकार. आपण संपर्क साधा किंवा गणेश घोलप जर या ठिकाणी असतील त्यांना विनंती असेल की आपण संपर्क करा किंवा प्रवीण सर. आणखीन एक दमदार स्ट्रोक. यावेळेला मात्र बैठकी फटका, परंतु उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आणि त्याला केवळ दिशा देण्याचं काम केलंय. येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार. पहिलं
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती 3 बॅक टू बॅक चौकार आलेत आणि तीनही फटक्यांचं जे सौंदर्य आहे ना, आपल्याला क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला या तीनही फटक्यांमध्ये पाहायला मिळालं. आणि खास करून शेवटचा जो चौकार आला होता तिसरा, त्यावरती अगदी जे ऑफिशियल्स फोटोग्राफर्स आहेत ना, त्या फोटोग्राफर्ससाठी एखादा खेळाडू ज्या पद्धतीनं पोज देतो ना, त्या प्रकारचा तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी शेप होल्ड करत असताना, शरीराचा बॅलन्स बनवत असताना कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चौथा चेंडू मात्र या ठिकाणी आलाय निर्धाव. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता 4-4-4 चौकारांची हॅट्रिक. काल विकेटची हॅट्रिक आपण पाहिली, चौकारांची हॅट्रिक आपण या ठिकाणी पाहतोय. आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावा मात्र धावफलकावरती 12 धावा. आपल्याला उजव्याची बाहेरचा चेंडू होता. खरं तर फलंदाजाच्या आर्क पासून, खरं ज्याला म्हटलं जातं फलंदाजाचा जो स्ट्रॉंग झोन आहे, स्ट्रायकिंग एंडला कपिल कोहली आपण पाहतोय. उजव्याची बाहेर खूप चांगला फलंदाजीमध्ये तो माहीर मानला जातो आणि तो स्ट्रॉंग झोन देखील त्याचा, आणि त्याची प्रचिती पहिल्या 3 चेंडूवर ते त्यांना दिले. दोनही लॉफ्टेड अप्पिश ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले ओव्हर द पॉइंट. आणि त्यानंतर मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून एक दमदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. परंतु त्यानंतर गोलंदाजांना उर्वरित 2 चेंडूवरती मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालंय. यावेळेला लाऊड अपील, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. अंतिम 2 चेंडू या ठिकाणी, अंतिम 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव आलेत आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती बिनबाद 12 धावा. सहप्रायोजक सोलर स्क्वेअर इन असोसिएशन विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीम आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून मात्र आपण डे 3 तिसरा दिवस लाईव्ह ॲक्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि खरं तर कौतुकास्पद कामगिरी आहे. सकाळ वृत्तपत्र समूह गेले 93 वर्ष खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावतोय. राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, कला, क्रीडा या प्रत्येक विभागामध्ये सकाळ वृत्तपत्र समूहानं कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि बदलत्या युगाबरोबर डिजिटल अर्थातच सकाळच्या माध्यमातून देखील, कारण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येकाचं दैनंदिन आयुष्य हे धकाधकीचं राहिलं आहे. आणि त्यामध्ये सकाळनं देखील लोकांच्या, खरं तर लोकांच्या पसंतीला उतरलेलं हे सकाळ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना वास्तववादी ज्या वार्ता आहेत, ज्या बातम्या आहेत त्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी नक्कीच गेली 93 वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं. आणि एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सकाळ वृत्तपत्र समूहाचं देखील मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं आहे. पुन्हा एकदा यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. वेग आहे या गोलंदाजाकडे. वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक या ठिकाणी हातात आहे. सोन्या पावशे या खेळाडूचा जर आपण उल्लेख केला तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच संघामध्ये या खेळाडूची ओळख आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, दोनही डिपार्टमेंटमध्ये सर्वाधिक योगदान या खेळाडूचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं आहे. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. विहान जियान फायटर कोंबडभुजे. यावेळेला मात्र आणखीन एक यावेळेला पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. एक्स्ट्रा बाउन्स देखील आहे. थोडंसं सरप्राइझिंग एलिमेंट होता. खांद्यांचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी घेतला आणि कदाचित शरीराच्या अर्थातच चेहऱ्यावरती तो चेंडू आदळलाय. त्यामुळे विचारपूस केली जाते पंचांच्या माध्यमातून, खेळाडूंच्या माध्यमातून. षटक दुसरं या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. ही एक चांगली गोष्ट. पास ग्रामीण विभागातील हे जे संघ आहेत ना, विविध स्पर्धांच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर येत असतात सातत्यानं. अनेक स्पर्धा हे सर्व खेळाडू एकमेकांच्या समोर येतात. त्यावेळेला ही खेळ भावना आहे. एखादा चेंडू जर का फलंदाजाला लागला असेल तर त्याची आवर्जून चौकशी वगैरे केली जाते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्ये आवर्जून पाहायला मिळतील. सामना संपल्यानंतर दोनही संघ अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जसं पाहतो ना की हस्तांदोलन करून मगच मैदान सोडतात. या सर्व
छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ॲज अ क्रिकेटर म्हणून तुमचं जे काही वैर असेल किंवा जो काही तुमचं ॲग्रेशन असेल ते मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर तुमच्या सर्वांचे नाते हे मैत्रीपूर्ण असतात. आणि बरेचसे खेळाडू अनेक लीग्समधून एकमेकांच्या समवेत आणि एकमेकांच्या विरोध देखील खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र हात खुले करण्याची संधी मिळाली आहे. इनफिल्डला क्लिअर केलंय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांनी करता. जाईल थोडंसं टेक्निकल बाबी आपण या ठिकाणी तपासूयात. ओव्हर द रूफ आहे की चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे, हा कदाचित प्रश्न आहे पंचांचा. चौकार आहे की षटकार आहे हे तपासलं जाईल. येस, पंचांनी या ठिकाणी षटकार घोषित केलाय. तरी देखील आपण टेक्निकल गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचा आपण वापर करूयात. सर्वात जवळचा जो खेळाडू होता ना कदाचित त्यानं ही माहिती दिली आहे की होय हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आहे, परंतु तरी देखील कन्फर्म केला जाईल. होय, या ठिकाणी दुजोर आलाय तिसऱ्या पंचांचा. इट्स ओव्हर द रूफ, षटकार. आणि या 6 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र एक पाहायला मिळतोय. याही वेळेस चांगला चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, मोठा पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळाचा खरं तर माणूस होता. मागील चेंडूवरती षटकार आल्यानंतर जो आत्मविश्वास आहे तो फटका खेळाचा खरं तर माणूस होता. मागील चेंडूवरती षटकार आल्यानंतर जो आत्मविश्वास आहे तो जरूर बळावला असेल. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. काहीशी कानमंत्रणा या ठिकाणी जरूर दिली जाते. दोनही खेळाडूंमध्ये चर्चा होती आहे. मागील सामना या दोनही संघानं पाहिलेला आहे. या दिलाय समोरच्या पार्किंग प्लॉटमध्ये 6 धावा. धावा नाहीये. कपिल कोहलीचा जर विचार केला 11 चेंडूंचा सामना करत आपला वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती नाबाद आहे. आणि आदित्य ज्याच्या वाट्याला केवळ एक चेंडू आला आणि त्या एका चेंडूमध्ये त्यानं केवळ आपलं वैयक्तिक धावसंख्येचं खातं खुलं केलंय. एक चेंडूचा सामना करत एक आदित्य, आणि तो आदित्य आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची तिथे या पॉवरफुल फलंदाजी करताना कपिल कोहलीला आपण पाहिलं. कपिल कोहलीचा जर आपण विचार केला ना तर लेझरचा क्रिकेटही खूप चांगला खेळतो. एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. सातत्यानं विविध व्यावसायिक स्पर्धांमध्ये त्या खेळाडूला आपण पाहतो. आणि जो खेळाचा दर्जा आहे ना 26 धावा धावफलकावरती एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. दुपारचं सत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण नेहमी म्हणतो ना की दुपारच्या सत्रामध्ये धावांचा ओघ हा सर्वाधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथे विकेट पूर्णतः ड्राय विकेट असते. ओलसरपणा जो सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला तो कुठेतरी आता हळूहळू नाहीसा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इथे मात्र दुधारी तलवारीचा वापर पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून शॉर्ट थर्ड मॅनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांनी करता. वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला. चौकार आला. चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 30. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना विहान जिहान फायटर्स कोंबडभुजे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी. आणखीन एक कमालीचा स्ट्रोक. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, त्याला बीट केलं आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा पार. चौकार. आणखीन एका अँगल मधून हा फटका आपल्याला दाखवला जातोय.
वाईडीवर करण्याचा प्रयत्न होता, अगोदरच हेरलं होतं. रिलीज पॉइंटला चेंडू पिक केला आणि ज्यावेळेला तुम्ही एखाद्या गोलंदाजाच्या रिलीज पॉइंटला चेंडूची ग्रीप आणि चेंडू पिक करताना त्यावेळेला मात्र फटक्याचं सिलेक्शन करणं किंवा शॉर्ट सिलेक्शन करणं हे तुमच्यासाठी सोयीस्कर ठरतं आणि तेच चित्र आपण मागील चेंडूवरती पाहिलं. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 34 धावा धावफलकावरती आल्यात. रोखावं लागेल ही भागीदारी खरं तर डोकेदुखी ठरताना पाहायला मिळते, कारण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर अर्ली विकेट्स किंवा अर्ली ब्रेक तू मिळवणं आघाडीच्या गोलंदाजाकडून अपेक्षित असतं. आघाडीच्या गोलंदाजांना आलेलं अपयश आणि याच कारणास्तव आपल्या आघाडीचा गोलंदाज अविनाशला मात्र दुसरं षटक या ठिकाणी दिलं गेलंय. परंतु आतापर्यंत झालेली गोलंदाजी जर अविनाशची आपण पाहिली ना तर विकेट्सचा जो कॉलम आहे तो अजूनही आपल्याला 0 दाखवतोय आणि धावा जर आपण पाहिल्या तर षटक क्रमांक दुसरा अविनाश हाताळतोय आणि आतापर्यंत 23 धावा त्यानं खर्च केलेले आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. म्हणजेच संघनायकाची जी अपेक्षा होती, ज्या माध्यमातून आपण निर्णय घेतला, खरं तर घेतला गेलेला निर्णय कधीही चुकीचा नसतो. तो आपल्याला सिद्ध करावा लागतो की तो कशा पद्धतीने योग्य आहे. खरं तर हा निर्णय योग्य सिद्ध करता आलेला नाहीये, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणाला कमबॅक केलं जाऊ शकतं आणि तो कमबॅक या ठिकाणी जय हनुमान नितलस संघाचा आपल्याला पाहायला मिळणार का. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेला शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तैनात आहे अगदी एज ऑफ द सर्कल आणि सिंगल मात्र धावफलकावरती उपलब्ध आहे. ज्यावेळेला तुमचे क्षेत्ररक्षक 38 सर्कलचे एज ऑफ द सर्कल असतात ना त्यावेळेला सिंगल उपलब्ध असते आणि कदाचित हेच हेरलं कपिल कोळीनं. कपिल कोळी तब्बल 5 चेंडूनंतर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळाली आहे. एकूण 11 चेंडूंचा त्यानं सामना केला आहे. वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती नाबाद खेळी साकारतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 फलंदाज आपण असे पाहिले की जे अर्धशतकाच्या जवळ आले परंतु अर्धशतक करू शकले नाहीयेत. ज्या पद्धतीचा खेळ आपण कपिलचा पाहतोय ना, याच गतीनं जर त्यानं धावा बनवल्या तर एक संधी जरूर अर्धशतकाची आमच्या प्रेक्षकांना जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज कमबॅक करणार किंवा कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजांना मात्र सिद्ध करावी लागेल. आणखीन एक सिंगल आहे. सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण घेणार आहोत मैदानाच्या आतमध्ये आणि लगेचच येणार आहोत. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीतासाठी SK साऊंड अँड इव्हेंट्स उदय पवार यांच्याकडे. आपण एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी पाहिला. पुन्हा एक वार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025. मुख्य प्रायोजक शक्ती ऑन रूप, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर इन असोसिएशन विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्ह. पूर्वार्ध या ठिकाणी पाहतो आहोत आपण. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुडले गेले त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी आपण पाहतो. एकीकडे जय हनुमान नितलस आणि त्यांना 2 हात करताना मात्र विहान जियान फायटर्स कोंबडभुजे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकला होता. नितलस संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु घेतला गेलेला निर्णय पहिल्या 3 षटकांमध्ये कुठेतरी
या निर्णयाला सार्थ कामगिरी करता आलेली नाहीये. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली जात नाहीये. 38 धावा धावफलकावरती येतात. 3 षटकांचा खेळ संपलाय, परंतु अंतिम 2 षटकामध्ये फाईट बॅक करताना नितलस संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल की जी सुरुवात दमदार मिळाली आहे त्या दमदार सुरुवातीनंतर एक मोठी धावसंख्या किंबहुना एक आव्हानात्मक धावसंख्या ही धावफलकावरती उभारली जाणार का. यावेळेला नो चेंडूचा इशारा आलाय आणि अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या वरून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावां करता. का 3 खेळाडू आले तर पंच तो चेंडू नो करार करतात आणि या नियमांतर्गत जर आपण पाहिलं तर 3 खेळाडू 90 डिग्री अँगल मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळेच पहिला चेंडू ज्यावरती षटकार आला तो चेंडू नो करार केला. आणि सुधारित नियमावलीनुसार जर आपण पाहिलं ना तर कोणताही चेंडू नो असेल तर त्यावरती फ्री हिट ही दिली जाते आणि तो फ्री हिट अर्थातच हात खुले करण्याची संधी कपिल कोळी ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. 13 चेंडू आणि वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती हा खेळाडू पाहायला मिळते. 3 खेळाडूंना आतापर्यंत अर्धशतकानं हुलकावणी दिली आहे, परंतु जो कॉन्फिडन्स लेवल आपण या खेळाडूचा पाहतो ना, कपिलचा स्टान्स, त्याचा बॉडी लँग्वेज, त्याचं एकूणच यावेळेला मात्र संधी आहे, परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जाईल. प्रथम दर्शनी जर आपण पाहिलं तर फलंदाज सुरक्षित आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं, परंतु स्पर्धा मोठी आहे, संघ दोनही ताकदवर आहेत, त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर केला गेलाय. थोडंसं वेळ या ठिकाणी जरूर घेतला जाईल, तपासले जातील बेस्ट पॉसिबल अँगल आणि त्यानंतर असेल निर्णय आपल्यापर्यंत. चर्चा सुरू होती कपिल कोळीच्या स्टान्सची, त्याच्या बॉडी लँग्वेजची, त्याच्या फटक्याच्या सिलेक्शनची. या खेळीमध्ये त्यानं ना चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ मैदानावरती केलाय. यावेळेला आडवा बॅटनं प्रहार काढायचा प्रयत्न, प्रॉपरली टाइम नाहीये, थोडासा नाराजी त्यानं स्वतःवरतीच व्यक्त केली आहे, कारण हा चांगला चेंडू होता, थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क नाही. सिंगल धावफलकावरती आले. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावसंख्या 48 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. रखरखत ऊन, दुपारचं सत्र, आणि दुपारचं सत्र हे खरं तर गोलंदाजांसाठी थोडंसं आव्हानात्मक असतं. या अनुषंगाने जर पाहिलं तर तसं काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पण विकेटवरती जसजसं वेळ जातोय ना, जसजसं ही स्पर्धा पुढे सरकते ना, विकेट देखील आपले रंग दाखवताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला स्ट्रेच केला होता, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला फटका लगावण्याचा प्रयत्न, आणि कपिल देखील दर्शवत आहेत की चेंडूची लाईन ओळखणं गरजेचं. अशा प्रकारच्या फटक्यासाठी पहिला फलंदाज बाद झालाय. जी एक भागीदारी रचली जात होती, अखेरकार ती भागीदारी ब्रेक करण्यामध्ये यश मिळालंय गोलंदाजाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता ऑन द नीज आले, आणि असं म्हणतात ना की मागचं दार उघडं होतं आणि त्या दिशेनं मात्र चेंडूनं सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज बाद. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. एक महत्वपूर्ण भागीदारी दोनही खेळाडूंमध्ये, ज्यामध्ये आदित्यचं योगदान 7 चेंडू आणि 12 धावांचं राहिलं. आणि फायनली
ही भागीदारी फोडण्यामध्ये मात्र गोलंदाजाला यश मिळालं. थोडासा उशीर केला परंतु विकेट येणं महत्वाचं आहे आणि तो विकेट मात्र या ठिकाणी आलाय. कारण नव्यानं येणाऱ्या फलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊन मोठे फटके खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजी बहरताना पाहतो, सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. तर गोलंदाज युवराज स्पेलमधील पहिला आणि सांघिक चौथं. यावेळेला फुल टॉस होता आणि त्या चेंडूवरती मात्र फुल टोल वसूल करणारा हा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार. राष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण विचार केला तर क्रिस्टोफर हेनरी गेल अर्थातच क्रिस गेल यांना आपल्या क्रिकेटिंग करिअरची सुरुवात षटकारानं केली. सूर्यकुमार यादवनं T20 करिअरची सुरुवात षटकारानं केली आणि या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 2 बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज नाव आहे श्लोक कोळी. $60 रन्स ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावरती आल्यात. अगदी 48 वरून थेट भरारी घेतली या संघानं आणि 60 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु दुपारचं सत्र आहे, विकेट हार्ड आहे आणि जितक्या वेगानं पहा 24वा फलंदाज या संपूर्ण स्पर्धेतील ज्यानं षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली आणि आजच्या दिवसातील या सामन्यातील हा पहिला फलंदाज ज्यानं षटकारानं नक्कीच या ठिकाणी सुरुवात केली. एकूणच 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 15च्या सरासरीनं 60 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक. परंतु नजर असतील सलामीला आलेला फलंदाज कपिल कोळीवरती, कारण तो देखील एक 34 या धावसंख्येवरती खेळतो. म्हणजे आतापर्यंत आपण जसा उल्लेख केला की 3 फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. अगदी पप्प्या खारीकचा उल्लेख सकाळच्या वृत्तपत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी त्याच्या नावाखालचं जी हेडलाईन आपण पाहिली ना, त्यानं तमाम टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र एक मी म्हणेन की सुखद धक्का दिला. कारण आपल्या ग्रामीण क्रिकेट खेळाडूंचं नाव आणि सकाळसारख्या मोठ्या वृत्तपत्रामध्ये येतं. या खेळाडूंमध्ये एक नवी उमेद आणि नवी मी म्हणेन की ताकद देणारे ती घटना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. कपिल कोळीचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय. नाबाद आपल्या वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती खेळतोय. या स्पर्धेतील तो आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणार का? एकूणच पाहिलं तर एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. लेदरचा क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीनं खेळतो. आय थिंक सिडको कडूनच खेळताना बऱ्याचशा वेळेला आपण त्याला पाहिलेलं आहे. त्यानंतर विविध लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची एकंदर जी देहबोली आहे, शरीरयष्टी आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्याचं शॉट सिलेक्शन आहे अगदी टेक्निकली तंत्रशुद्ध फलंदाज ज्याला म्हटलं जातं ना, अगदी त्या प्रकारचा खेळ त्याचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. परंतु जय हनुमान नितलस संघ ओळखला जातो कमबॅक करण्यासाठी आणि तो संघ आणि तो कमबॅक आपल्याला मैदानावरती शेवटच्या 6 चेंडूमध्ये पाहायला मिळणार का? रवी काठे एक अनुभवी गोलंदाज, खरं तर एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं आपण नेहमी म्हणतो. त्यावेळेला उजव्याष्टी बाहेरचा चेंडू चॉप काढण्याचा प्रयत्न. क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअलमध्ये तुम्हाला तुमचे प्रशिक्षक नेहमी सांगत असतात की इफ यू वॉन्ट टू स्लॅश देन स्लॅश इट हार्ड. या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटीचा आउटर एज, फारसं काही नुकसान झालेलं नाहीये. रवी काठे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी संभवतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर शॉर्ट पॉईंटला देखील एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग हे 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. त्यामुळे आणखीन एक खमालीची रनिंग बिटवीन द विकेट. कपिलला 2 धावा धावफलकावरती पूर्ण करतायत. या 2 धावेंच्या बराबरीनं षटक क्रमांक 5 मैदानावर सुरू असताना फलंदाजी करणाऱ्या विहान जियान फायटर्स कोंबडभुजे संघाची धावसंख्या 62 धावा धावफलकावरती.
आजच्या दिवसातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या म्हटली तर काय वावगं ठरणार नाहीये, परंतु अजूनही 4 सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक होतोय आणि फलंदाज मात्र गमावला जातोय. दुसरा कपिल कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. फटका खेळला कपिलनं त्यानं ओळखलं की हा चेंडू मिस टायमिंग झालाय. त्याचं एकंदर रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळालं. परंतु कौतुक आपण करूया रवी काठेचं. संपूर्ण गोलंदाजी युनिट मधला एक असा प्रभावी अस्त्र ज्याला शेवटच्या षटकामध्ये वापरलं गेलं आणि आपल्या खांद्यांवरती दिलेली जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे, ती मात्र लिलया पार पाडताना तो आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाय. 3 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात. कपिल कोळीसारखी महत्वाची विकेट त्यानं आपल्या नावावरती केली आहे आणि एक नवीन बॅटर यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, युवराज कोळी. डावखुरे हाताचा बॅटर आहे मैदानाच्या आत. अगेन्स्ट द विंड तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, कारण दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेला स्टेशन एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळेला मात्र उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी हे मैदान उपयुक्त मानलं जातं आणि रेल्वे ट्रॅक एंडकडनं ज्यावेळेला गोलंदाजी होते त्यावेळेला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त दुपारच्या सत्रामध्ये ही विकेट मानली जाते. परंतु नाही आहे, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. कमालाचं कमबॅक पाहायला मिळालंय. रवी काटे यांचा जर आपण विचार केला तर पंचांची भूमिका देखील त्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिली आहे. यावेळेला मोठा फटका परफेक्टली टाइम्ड आहे, अगेन्स्ट द विंड का असो ना, परंतु या ठिकाणी मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय एक बिग हिट, षटकार. अगेन्स्ट द विंड खेळणं इतकं सोपं नाहीये, परंतु जर टाइम्ड परफेक्ट असेल ना तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन आणखीन एक अँगल, आणखीन एक व्ह्यू आपल्याला दाखवला जातोय. थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि त्याही चेंडूवरती आक्रमक होताना अगदी उपयुक्त धावा धावफलकावर येते जोडत. शेवटच्या चेंडूवर आलेल्या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 72 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 73 धावांचं. दादा पाटील 11 नेरुळ या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघनायक जर उपलब्ध असतील तर त्यांना विनंती आहे की आपण लगेचच टॉस करायचा आहे. भाग 11 तलोजा बनाम अक्षय दादा पाटील 11 नेरुळ. एक ब्रेक इक्वेशन आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. जय हनुमान नितलस संघ 30 चेंडू अर्थातच येणारे 5 षटक आणि विजयासाठी 73 धावांचं लक्ष. घेऊयात पुन्हा एकदा एक छोटासा शॉर्ट ब्रेक आणि जाऊयात सुमधुर संगीतासाठी डीजे यांच्याकडे.
धावांचं एक आव्हानात्मक लक्ष्य, परंतु दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलाय. एका सामन्यामध्ये 85 धावांचा यशस्वी पाठलाग आपण या मैदानावरती पाहिलाय. तर मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सकाळ चॅम्पियन्स कप 2025 आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या पुन्हा एकदा जोडल्या जाऊयात द व्हॉइस ऑफ नवी मुंबई हर्षद मडवी सरांसोबत. वेलकम, सुस्वागतम पुन्हा एकदा. थँक्यू व्हेरी मच प्रवीणजी अर्जुनी सर यांचा आवाज आपणास ऐकायला मिळतो. संपूर्ण 7 दिवस ही स्पर्धेसोबत ते जोडले जातील. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 मुख्य आहे प्रायोजक शक्ती ऑन रूफ, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर इन असोसिएट विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर 6 सुप्रीमो, बॉल ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्ह, पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व खेळाडू, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल, सामन्याला सुरुवात झाली आहे. जयनुमान नितलस त्यांच्या विरुद्ध खेळासर विहान जिहांश फायटर्स कोंबडभुजे. या दोन टीमच्या दरम्यान टार्गेट सेट झालेलं आहे या मॅच मध्ये. 72 धावांचं, 73 धावांचं टार्गेट. मोठं टार्गेट या दुपारच्या सत्रामध्ये खरतर कोंबडभुजे टीमने जर्मन नितलस टीम समोर उभं केलंय आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तयारी सुरू केली आहे ती नितलस टीमने. पहिले 2 बॉल व्हाईट बॉल, सुरुवात मात्र चांगली झाली. व्हाईट बॉल खरतर रणनीतीचा भाग आपण म्हणू शकतो. एखाद व्हाईट बॉल आला तर मात्र काहीतरी व्हेरिएशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात पुढच्या बॉल्सवरती, परंतु इथे टॅप केला बॉल. बॉलर स्वतः बॉलला जाऊन अडवतोय, डॉट बॉल येतोय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल, ज्या पद्धतीने कपिलने बॅटिंग केली आपल्या टीमसाठी, ज्या पद्धतीने बॅटिंग झाली होती पहिल्या इनिंग मध्ये आदित्य सावंत कडून, ज्या पद्धतीने बॅटिंग झाली युवराज कोहलीकडून, श्लोक कोहलीकडून, या चौघांनी मात्र धुव्वाधार बॅटिंग आपल्या टीमसाठी केली. 36 धावा बनवल्या होत्या कपिलने, आदित्यने 12 बनवल्या, श्लोकने 12 बनवल्या आणि युवराजने 10 धावा बनवल्या. एकंदरीत विचार केला तर 74चं टार्गेट. इथे देखील पहा पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा आणखीन एक चांगला प्रयत्न झाला होता. पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर सध्या तरी केला जातो, हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. बॅट्समन पासून बॉलला दूर ठेवले, परंतु वाईड लाईनच्या अगदी आतमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये बॉलला डिलिव्हर केला जातोय आणि हेच अपेक्षित आहे. जेवढ्या फुलर लेंथ ज्या डिलिव्हरी आहेत त्या मात्र सातत्याने बॉलर बॅटरला अडचणीमध्ये आणण्याचं काम करतात. PTC लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक, आपलं सुद्धा सर्वांचं हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केले, बॉलला ढकलून दिल्या गॅप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरकडे फिल्डर बॉलवरती वेगाने येतो. सिंगल आली आहे, दुसरीसाठी प्रयत्न होणार नाही. जस्ट ओनली 1 ओव्हर देअर. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चालले. 3 वरती 3 बॉल आतापर्यंत झालेत. तेजसने 3 बॉल खेळून काढलेत. सोन्या पावशे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. वन ऑफ द यंगेस्ट टॅलेंटेड प्लेयर फ्रॉम टीम जयनुमान नितलस. अपेक्षा आहेत या सोन्याकडून भरपूर वेळा त्याने असे कारनामे केले. पहा ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला अगदी शांत पद्धतीने खेळून काढलं आणि बॉलला पाठवून दिलंय ते डगआउट मध्ये. 4 धावांकरिता हा पॉइंट मधून मिळालाय चौकार. बॉलला पाठवून दिलं सरळ गली. पॉइंट मधून 4 धावांकरिता हा चौकार पाहायला मिळतोय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑप्शन पासून दूर होता, हाही बॉल बॉडी स्ट्रेच करून दोन्ही पायांचं गॅप वाढवलं आणि त्यानंतर मात्र चौकार मिळाला. इथे देखील पहा लेग स्टंपच्या बाहेरला मारण्याचा प्रयत्न केला होता,
परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल लेग स्टंपच्या बाहेर नेणं बऱ्याच वेळा कठीण होतं आणि सध्या तरी डॉट बॉल येतोय. सोन्या पावशे सातत्याने चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. हनुमान निकलस टीमसाठी अनेक वेळा त्याने मात्र मॅच विनिंग पारी खेळल्यात. इथे देखील पहा तोच फटका अटेम्प्ट केला, बॉलला उडवून दिलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल येतोय 4 रन चौकार. रेटचा जर आपण विचार केला प्रत्येक ओव्हरमध्ये साधारणतः 15.50 ची ही सरासरी तुम्हाला राखणं फार गरजेचं आहे. तरच तुम्हाला या संपूर्ण धावा चेस करणं सोपं होईल. येणारे 24 बॉल 62 करायचे आहेत. 15.50 ची सरासरी तुम्हाला रिक्वायर रन रेट मेंटेन करावा लागेल. सध्या तरी 11चा रन रेट आपल्या समोर असलेला पाहायला मिळतंय, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 11 आलेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होते, प्रारंभ होतोय. कपिल मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण या मॅचला पकडून ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय, कारण 36 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्या टीमचा एकमेव हुकमी एक्का मानला जातो. तो खेळाडू आता मात्र इन ऍक्शन काय बॉलर कडून करून घेईल हे मात्र सांगणं थोडंसं कठीण आहे. आदित्य आल्या बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड ओव्हर मध्ये आदित्य तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. समोर असणार आहे तेजस ऑन स्ट्राईक. चला प्लीज फास्ट खेळा थोडं. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल बॅटचा संपर्क नाही. अपील झाली, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त दिसून आला. बॉलर तयार होतो बॉलिंग मार्क वरती. आदित्य सेकंड पॉवर प्ले सध्या सुरू आहे आणि आदित्यवरती जबाबदारी दिली टीमने. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, गती कमी होती. बॉल चाललाय पॉइंट मध्ये. त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला, परंतु अगदी वेगाने 1 रन पूर्ण केली जाते. सिंगल आली. टीमची टोटल धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. इक्वेशन बदलत चालले. 16.64 जर रिक्वायर रन रेट सध्या तरी दिसते आपल्या स्क्रीनवरती. पीटीसी लाईव्ह खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने स्पर्धा कव्हर केली जाते आणि त्याच बरोबरीने सकाळच्या युट्यूब वाहिनीवरती देखील हे प्रसारित केलं जाते. संपूर्ण क्रिकेट सामन्यांचं प्रसारण. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नीट नाहीये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना अडचणींना सामोरं जावं लागते. सोन्याला मात्र बांधून ठेवलंय. 1 चौकार 2 चौकार जरूर आले त्याच्या बॅटमधून, परंतु या 2 चौकारांव्यतिरिक्त फार अजूनही काही संधी त्याला मिळालेली नाहीये. परिणामी तेजस 5 बॉल खेळलाय. 2 धावा त्याने बनवल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. गॅप मध्ये आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांकरिता येतोय खणखणीत चौकार. एसके इव्हेंट्स यांच्या माध्यमातून सातत्याने खूप चांगला वर्क या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस मात्र पहा अपिश ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवून दिलं सुपर कव्हर क्षेत्रामध्ये. 4 धावांकरिता आणखीन एक चौकार सोन्या पावशीच्या बॅटमधून. चौकार क्रमांक 4.
बॉल झाली 20-20 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. सुरुवात चांगली आहे. मी म्हणेन पहिल्याच 2 ओव्हरमध्ये एक दमदार सुरुवात अपेक्षित होती, परंतु सोन्याने जे 4 चौकार मारलेत. इथे देखील पहा पण अपील तर झाली आहे, परंतु या अपील मध्ये उत्साह दिसून आलाय आणि अंपायर सांगतायत होय आउट आहे, जावं लागेल सोन्याला. आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना जर्मन नितलस या टीमला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 धावा बनवण्यात आल्यात आणि या 20च्या बरोबरीने आता खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या तो खेळाडू देखील आता मैदानाच्या बाहेर चाललाय. रवी काठे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण नितलस संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जय हनुमान नितलस काल संग्राम 11 नितलस देखील या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि खरं तर 2 सामने जिंकलेत देखील. त्यामुळे सुपर 8चे दरवाजे त्यांनी ठोठावलेत या स्पर्धेमधील. बॅटिंग स्ट्रायकिंग इनकडे रवी काठे आपल्याला पाहायला मिळेल. तेजस ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा मिड विकेटकडे बॉल चाललाय. तेजस यांच्या बॅटमधून निघालेल्या या मोठ्या फटक्याला मात्र सिंगल मध्ये फक्त परावर्तित करता आले. एक धाव मिळाली. 21 वर 1. इक्वेशन सध्या दिसतंय आपल्या स्क्रीनवरती. रवी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला पॉइंट गलीमध्ये. सिंगल त्या ठिकाणी मिळते. एक धाव इथे मात्र जोडली जाते, परंतु विजयासाठी तुम्हाला सिंगल धावा पुरेशा नाहीयेत. इथून तुम्हाला मोठे आक्रमण करावे लागतील. षटकार चौकारांची बोली बोलावे लागेल, तरच तुमचा प्रवास या स्पर्धेतील कायम राहील, अन्यथा कठीण आहे. खुल्या गटातील हे सामने सध्या खेळले जातात आणि आज खरं तर हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध आलेत. नितलस आणि कुंभलभुजे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला फटका आहे. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता हा षटकार आहे. सहा धावा आल्यात. षटकार आलाय आणि या षटकाराच्या बरोबर धाव संख्या वाढली आहे. आणखी एक चांगला फटका खेळलाय, परंतु फिल्डर जवळ बॉल जाईल. एक सिंगल धाव येते. तेजस आता आक्रमक होण्याचा प्रयत्न करतोय. बॉल पेक्षा धावा आता त्याच्या जास्त झाल्यात. 8 बॉल मध्ये इथे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पाहूया. स्टंपिंग तर झाली आहे, परंतु अंपायर आपल्या निर्णयावरती आहे ठाम. नॉट आउट सेज बाय अंपायर. इथून मात्र कोणतीही चूक सध्या तरी होताना दिसत नाहीये. सेफ आहे बॅटर आणि अगदी योग्य निर्णय. हेमंत कोळी सर आणि तुमचे बाविस्कर सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि विशाल पाटील सर रसायनी होऊन ते या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा हुक करायचा होता. बॉल मागे स्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तिथे काही घडत नाहीये. निर्णय येतो डॉट आणि या डॉट बॉल बरोबरीने ओव्हर क्रमांक 3 ची समाप्ती
आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आहे 29 वर 1 सध्या जे हनुमानी तळस. चला प्लीज विनंती आहे, येणारे बॉल बाकी आहेत 12 आणि 12 मध्ये धावा करायच्या 44. 12-44 हे इक्वेशन आहे. चला प्लीज थोडस वेळ कमी घ्या, मी या ठिकाणी विनंती करू आपणास. विनंती आहे बाग 11 तळोसे आणि त्याचबरोबरीने अक्षयदादा पाटील 11 नेहरू या दोन्ही टीमचे कॅप्टन्स, कृपया आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. हा सामना संपेल तसा आपल्याला सामन्याला सुरुवात करायची. चला वेळेचं थोडंसं बंधन आहे आपल्याला, त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचना करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन कोळी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन एक षटक ऑलरेडी टाकले त्याने, या मागील आदित्य येतो नवीन. रोहन इथून मात्र मागचं षटक हाताळून तयार झालाय, एक षटक ऑलरेडी हाताळले. ऑन साइडला वेट अँड वॉचची भूमिका या ठिकाणी निभावली तेजसनी. बॉलला येऊ दिलं स्वतःपर्यंत आणि त्यानंतर फेकून दिले बॉलला. 6 धावांकरिता षटकार. साधा आल्या. टीमची टोटल झाली 35. एक बॉलचा खेळ आतापर्यंत झाला, अजूनही 38 ची गरज आहे. येणारे 11 बॉल 38 धाब्यांची गरज. सामना मात्र बदलतो, सामना फिरतोय. एका बाजूने तेजस फुलटॉस, आणखीन एक बॅक टू बॅक सेकंड सिक्सर फ्रॉम द तेजस. सेट झालाय संपूर्ण मैदानावरती आणि आता मात्र तो बॅटने षटकारांची भाषा बोलतोय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि 2 षटकारांच्या मदतीने स्कोर कार्ड चालले 41 वर. येणारे बॉल 10 आणि करायचे आहेत धावा 32. दोन 6 सध्या तरी आलेत. बॅट्समन तेजसच्या बॅटमधून 10 बॉल 22 वरती खेळण्याचा प्रयत्न तो करतोय. एक वेळ अशी होती 5 बॉल 3 वरती खेळणारा हा प्लेअर, आता मात्र 10 बॉल 22 वरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे पहिले 5 बॉल फक्त 3 धावा आणि त्याच्यानंतरच्या 5 बॉल मध्ये जवळजवळ 19 धावा त्याने उभ्या केल्यात आपल्या बॅटच्या साह्याने. आदित्यवरती तुटून पडलाय. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट मिळवलेला, परंतु आता थोडा महागडा ठरतोय. आदित्य उचलून खेळलेत, हॅट्रिक पूर्ण होते षटकारांची. कडक फटके सध्या तरी खेळतोय आपल्या टीमसाठी हा बॅट्समन तेजस. आक्रमकतेचं दुसरं नाव. मैदानाच्या आतमध्ये हे वादळ आता रोखू शकेल का टीम कोंबडभुजे? प्रश्नचिन्ह आहे सध्या त्यांच्या समोर. कपिल आणि त्यांची टीम आता चिंताग्रस्त अवस्थेमध्ये पाहायला मिळते, कारण त्यांना देखील कळून चुकले की हा तेजस आता आक्रमक झालाय मैदानामध्ये. सलगच्या 3 बॉलवरती 3 सिक्सर आता मात्र पाहायला मिळत. 47 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 9 बॉल 26 करायचे. मॅच मध्ये इन झालाय जय हनुमान नित्य संघ. विहांजियान फायटर कोंबडभुजे टीम मैदानाच्या आतमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करते, परंतु जर असे बॉल येत राहिले आणि असे मोठे फटके येत राहिले तर कठीण होईल ते टीम कोंबडभुजेसाठी. जय हनुमान नित्य टीम मैदानामध्ये आता आपल्या खेळाचा दर्जा उंचावताना पाहायला मिळते. आणि हेच आहे खरं तर क्रिकेट. कधी कधी आपण ज्या संघाला कमजोर समजून बसतो ती चुकी असते आपली, कारण कोणता संघ कोणता खेळाडू कधी येऊन कमबॅक करून जाईल हे सांगणं फार कठीण आहे. इथे गती कमी केली होती, टप्पा मागे होता आणि गुडलेन स्पॉट वरून बॉल सरळ कमी गतीने टाकला गेला. आणखीन एक चांगला बॉल, दर्जेदार बॉल आपल्याला आदित्यचा पाहायला मिळतोय. सलग 3 षटकारानंतर आलेला डॉट बॉल. आता मात्र मनोबल उंचावून जाईल का बॉलर आदित्यचं? इथे देखील कमी गतीने टाकलेला बॉल. पुन्हा एकदा सलग 2 बॉलवरती 2 जरी सिंगल डबल आले असते तरी सुद्धा एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करता आला असता मोठ्या फटक्यासाठी.
परंतु आता 2 बॉल डॉट आले, त्यामुळे आता अडचणीमध्ये पुन्हा संघ सापडलाय. जे अनुमान नितलस 3 षटकारानंतर कमबॅक केले बॉलरने आपल्या स्वतःच्या टीमसाठी. फुलटॉस बॉल चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही. दगडी चाळ पिक्चर मधला डायलॉग पुन्हा एकदा आठवला आम्हाला आणि त्याचीच आठवण करून दिली आहे तेजसने. हा 4था षटकार ठोकला या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 53, येणारे बॉल 6 आणि धावा करायच्या 23. मोस्ट वेलकम, सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये. आता तर फायनल ओव्हर या मॅचचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 20 रन आणि ही जबाबदारी मात्र आता कोणत्या बॉलरवरती सोपवेल कपिल हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. श्रेयस कोहली डेथ ओव्हर स्पेशलिस्ट या टीमचा. कोमटभुजी टीमसाठी सातत्याने शेवटच्या ओव्हरमध्ये धावा रोखण्याची जबाबदारी त्याच्यावरती नेहमीच असते. 20 रोखायच्या आहेत आज, परंतु समोर बॅटर आहे काटे, रवी काटे. तेजसला स्ट्राईक वरती आणण्यासाठी त्याचे प्रयत्न असतील, परंतु कपिल देखील इतका सहज आणि कॅज्युअल घेणारा खेळाडू नाहीये या संपूर्ण मॅचला. शेवटच्या ओव्हरमध्ये आता 20 धावांची आवश्यकता आहे. श्रेयस तयार, ओव्हर द विकेट. उचलला बॉल हवेमध्ये आहे, मागे येतो, फिल्डर पासून दूर आहे. 1 रन पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न होतोय. तिसऱ्या धावेसाठी पलटतील का हे मात्र पाहायचं नाही. स्ट्राईक स्वतःकडे. पुन्हा एकदा रवी काठे थोडंसं आक्रमक होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे, कारण की 3 षटकार तुम्हाला पाहिजे. 5 बॉल तुमच्याकडे आहेत, 18 करायचे आहेत आणि 3 षटकार म्हणजेच या संपूर्ण मॅचचं रूप बदलू शकतंय. 7 बॉल मध्ये 26 पाहिजे होत्या. शेवटच्या बॉलवरती आला षटकार. 6 मध्ये राहिल्या 20. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात. येणारे 5 बॉल 18 करायचे, 3 सिक्सर मारायचे. जे अनुमान नितलस टीमला सामना जिंकण्यासाठी सकाळ चॅम्पियन्स कप 2025च्या दुसऱ्या फेरीला गाठण्यासाठी फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलेत. अलॉंग विथ द ग्रास मिड विकेट कडे बॉल चालला. 1 रन पूर्ण केली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल तेजस, कारण त्याची बॅट तळपली आहे. तो सांगतोय की मॅच फिनिश करण्याची जबाबदारी माझी. नाव यू कॅन टेक द ब्रेक. आणि गरजेचं आहे, कारण एखादा खेळाडू ज्या भावनेने खेळतो ना मैदानामध्ये, जो सेट झाला तोच मात्र मैदानावरती टिकून खेळ बदलू शकतो. 14 बॉल 34 वरती खेळतोय. आव्हान मोठं आहे, तर हे आव्हान पूर्ण करण्यासाठी त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेगच्या वरून बॉल फ्लाय होत होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आडवा आला आणि आडवा केला बॅटरला. खेळ संपला तेजसचा. 34 वरती तो बाद झाला. 56 वर 2. जे अनुमान नितलस टीम.
बॉल 17ची आवश्यकता आहे. तेजस झाल्याबाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय विजय सांगडे. श्रेयसवरती जबाबदारी आहे, रोखायचे आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला, फिल्डरच्या हातामध्ये बॉल सेफली लँड होतोय. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. जय हनुमान नितलस टीमला 56 वर 3. सन्मान्य पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत. वाकळण गावचे सन्मान्य प्रदीपजी पाटील साहेब, पिसारवे गावचे सन्मान्य नकुलजी पाटील साहेब आणि उसाटणे टीम MIDC किंग अर्थातच अनिल दादा ढोपरी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. चला, बाग 11 तळोजे आणि अक्षयदादा पाटील 11 नेरुळ टीम, आपण आपापले टी शर्ट्स घेण्यासाठी कृपया स्टेज जवळ यायचे. टीम कॅप्टन कोणी या एकाने टी शर्ट आपल्या कलेक्ट करायचे आहेत आमच्या स्टेज जवळून. जबाबदारी आता मात्र संपली. श्रेयसने मात्र जी जबाबदारी आपल्यावरती दिलेली ती जबाबदारी पार पाडली आहे. अमृत पावसे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फुलटॉस बॉल गॅप मधून काढला, बॉल चालला बाउंड्री लाईन कडे, जिथे त्यांना कळून चुकले की आता सामना हातातून निघून गेला, त्यामुळे मोठे फटके खेळण्यात काही अर्थ नाहीये. 4 धावा तर शेवटच्या बॉलवरती आल्या, परंतु त्या निरर्थक राहिल्या. एकूण 60 धावा त्यांनी उभ्या केल्या. तब्बल 12 धावांच्या फरकाने हा सामना मात्र गमावलाय तो जय हनुमान नितलस टीमने. हार्ड लक फॉर दिस टाइम, बेटर लक नेक्स्ट टाइम. खूप चांगला खेळ तुमचा झाला, परंतु आपण या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ड गटातील सामने आता आपल्या भेटीला येते आणि ड गट पूर्ण होणार आहे या मॅच सोबत. अर्थातच एकीकडे बाग 11 तळोजे, उस्मान पटेल इन ऍक्शन असेल या मॅच मध्ये. नेरूळच्या विरुद्ध हा सामना भेटीला येतोय आपल्या अक्षयदादा पाटील 11 नेरूळ. तळोजे टीम आपला प्रतिनिधी देखील टी शर्ट घेण्यासाठी पाठवायचा आहे आमच्या स्टेजवरती. आणि कॉन्टॅक्ट टू मिस्टर बबुल भगत. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच 17 बॉल ज्यांनी मात्र फेस केले आणि आपल्या टीमसाठी तब्बल 36 धावांचं बहुमूल्य योगदान ज्याचं राहिले तो खेळाडू मिस्टर कपिल कोहली इज अ मॅन ऑफ द मॅच. प्लीज कम ऑन द स्टेज टू टेक युअर ट्रॉफी. आम्ही या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने एक 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर पुन्हा तुमच्या सेवेमध्ये हजर होऊ, कारण की आता सामना मात्र भरपूर उत्कंठावर्धक असणार आहे. ड गटातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय. बाग 11 तळोजे आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना अक्षयदादा पाटील 11 नेरूळ संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वेलकम. दोन्ही संघांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि अगदी दिलेल्या वेळेत आपण उपस्थित झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. कपिल येतोय आपला स्टेजवरती. मी विनंती करेन
सराव याच मैदानावरती सातत्याने आपण करत असता आणि या मैदानाची इत्यंभूत माहिती तुमच्याकडे आहे आणि या लढतीमध्ये खरं तर हा सामनावीराचा पुरस्कार तुम्हाला मिळाला. कसं वाटतंय, काय सांगाल? खूप चांगलं वाटतंय. ॲक्च्युली हा माझा होम ग्राउंड आहे. समजा मी डेली इकडेच प्रॅक्टिस करतो. ग्राउंडचा कोणा माहिती आहे मला, पूर्ण पाठच आहे समजा. ग्रामीण क्रिकेट आपण बऱ्याच वर्ष खेळत आहोत आणि ग्रामीण क्रिकेटसोबत आता खरं तर कॉर्पोरेट लेवलला ही स्पर्धा सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. काय सांगाल एकंदरीत या सकाळने घेतलेल्या पुढाकाराबद्दल काय सांगता येईल? आयोजन खूप छानच आहे यांचा. हे नाही बघतो मी 3 दिवस ग्राउंडवर रेग्युलर येतो, बघतो सर्व छान. मतलब आयोजन खूप छान आहे. थँक्यू व्हेरी मच. हे होते कपिल ज्यांनी या सामन्याचा सामनावीर पुरस्कार पटकावलाय. अभिनंदन. आणि असंच आमच्यासोबत जोडून राहा. नवनवीन अपडेट्स आम्ही PTCच्या माध्यमातून तुम्हाला देत राहू. सकाळ माध्यम आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025. थँक्यू. आले राहुल, एक प्लेअर पाठवा ना टी-शर्ट घ्यायला.